मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुणध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर आकाश अनंतराव पाटील आणि हा व्हिडिओ असणार आहे हेअर ऑइलच्या संदर्भात. मागील काही दिवसांपासून मी फॉर्म्युल्याची गोष्ट करत आहे की एक फॉर्म्युला आहे वगैरे वगैरे. तर हे नेमकं आहे काय? तर मागील 3.5 वर्षापासून मी एक फॉर्म्युला यूज करत आहे केसांसाठी आणि तो मी मला भेटणाऱ्या रिझल्टनुसार इम्प्रोवाइज करत आलो. त्याच्यामध्ये चेंजेस, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, त्याच्यामध्ये कोणता इन्ग्रेडियंट किती स्वरूपात कसा असावा, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ राखत जेव्हा मला त्याचे डिझायर अपेक्षित असे परिणाम मिळाले, तेव्हा मला समजलं की चला हा फॉर्म्युला आपण आता स्प्रेड करू शकतो ऑन सो मेनी लेवल्स. ठीक आहे. सर्वप्रथम आता याच्या नावाचं कसं? याला मी हेअर इलिक्झर नाव दिलं. हेअर ऑइल का नाही दिलं? हेअर सिरम का नाही दिलं? इलिक्झर या शब्दाचा अर्थ होतो अमृत. केसांसाठी अमृत असं का बरं म्हटलेलं आहे मी या गोष्टीला, हे आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत. याला नाव दिलं आहे मी रीत बाय डॉक्टर आकाश पाटील हेअर इलिक्झर. रीत हेअर इलिक्झर का? रीत या शब्दाचे इथं हा शब्द निवडण्याचे 2 मला कारण आहेत. पहिलं कारण, हे इथं जे लिहिलेलं आहे रीता, हे माझ्या आईचं नाव रीतावरून रीत घेतलं. आणि दुसरं कारण, रीत म्हणजे एक परंपरा, एक पॅटर्न. आपल्याला दैनंदिन जीवन जगताना एक पॅटर्न सेट करायचा आहे हे इलिक्झर वापरून, की केसांसाठी जर मी हे इलिक्झर वापरत आहे तर माय हेअर विल बी वेल अँड गुड. इतकी गोष्ट की हा एक जर मी पॅटर्न सेट करत आहे, हे मी माझ्या दैनंदिन जीवनात जसं मी चंपी करताना किंवा अंघोळ झाल्यानंतर केसांसाठी जे ऑइल वापरतो, तर हा एक फॉर्म्युला वापरला, मग लहान लेकरू असो की म्हातारा माणूस असो, हा एक फॉर्म्युला वापरला की दिस विल बी इनफ फॉर माय हेअर. दॅट्स इट. त्यामुळे त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे रीत. एक पद्धत, एक पॅटर्न, एक परंपरा.